शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 मी सत्यशोधक शंकरराव लिंगे आत्ता चंद्रभागेच्या तीरावरून बोलत आहे। चंद्रभागा ही दुथडी भरलेली आहे आणि सर्व चंद्रभागेतील मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। कुंडलिकाचे मंदिर पाण्याखाली गेलेले आहे। पाण्याचा जोर खूपच वाढलेला आहे। सर्व धरणातून पाणी आता पंढरपूरच्या दिशेने येत आहे। त्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहत आहे। या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे आता सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण हे पूर्णपणे 100% भरलेलं आहे। वीर भरलेला आहे, भाटघर भरलेला आहे, देवधर भरलेला आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व लहान मोठी धरणं भरलेली आहे। त्यामुळे आता हा पाण्याचा विसर्ग चालू आहे। भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे। आज थोडा पाऊस कमी असल्यामुळे विसर्ग कमी आहे। साधारण 1 लाख क्युसेकच्या वर पाणी हे आज आहे। कालपर्यंत पाणी 3 लाख क्युसेकपर्यंत 1,60,000 क्युसेक होतं। आता थोडा काल विश्रांती झालेली आहे। त्यामुळे पाऊस थोडा कमी झाल्यामुळे पाणी थोडंसं कमी झालेलं आहे। उजनीमधून पाणी विसर्ग कमी केलेला आहे। आता फक्त वीर धरणातून विसर्ग चालू आहे आणि पुण्यातील सर्व धरणं खडकवासला धरण असेल, पानशेत असेल, मेथी असेल, सर्व धरणं आता भरलेली असल्यामुळं केव्हाही जो पाऊस पडेल त्या पावसाचं पाणी हे चंद्रभागेमध्ये भीमा नदीमध्ये सर्वत्र या पंढरपूरमध्ये येतं आणि पंढरपूरला महापुराचा तडाखा कायमच बसतो। त्यामध्ये यावर्षी जलनिर्णयाचा प्रभाव असताना सुद्धा चांगल्या प्रकारे आटमाट्यावर पाऊस झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये तसा पाऊस फारच कमी आहे, परंतु पाण्याची कमी नाही। पाणी इतकं या चंद्रभागेमध्ये सोडलेलं आहे, भीमा नदीमध्ये सोडलेलं आहे, परंतु या पाण्याचं नियोजन कुठं जर व्यवस्थित झालेलं दिसत नाही। कारण शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी अजून सोडलेलं नाही। शेतकऱ्याचा ऊस वगैरे जळून चाललेला आहे, पिकं जळून चाललेले आहे, परंतु तलाव भरण्याचे काम चालू आहे। तलाव नंतरही भरू शकता। पिकाला पाणी पहिल्यांदा देणं गरजेचं आहे। प्रायोरिटी कशाला द्यायचं याचं नियोजन व्यवस्थित झालेलं दिसत नाही। त्यामुळे जेवढं उजनी धरणाचं पाणी उजनी धरणामध्ये आहे त्याच्यापेक्षाही जास्त पाणी हे कर्नाटकमध्ये सोडण्यात येत आहे, परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या कॅनलमध्ये किंवा शेतामध्ये सोडलं जात नाही। कॅनलचे दरवाजे वेळेवर उघडले जात नाहीत। यामुळे शेतकरी नाराज आहे। विजेचं नियोजन बरोबर नसल्यामुळं वीज वेळेवर मिळत नाही, योग्य दाबाने मिळत नाही। त्यामुळे पाणी असूनसुद्धा उचलता येत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। तिथं तर विशाळ नियोजन या पाण्याकडून आनंद होत आहे की इतकं मोठं पाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी भीमा नदीनं दिलेलं आहे, परंतु या पाण्याचं नियोजन सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांना व्यवस्थितपणे करता आलं नाही। व्यवस्थितपणे नियोजन केलं असतं तरी ऊसही वाचला असता आणि हे पाणीही उपयोगाला असतं आणि सोलापूर जिल्ह्याचं याच्यापेक्षाही चांगलं नंदनवन झालं असतं। यावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शेतीला पाणी पुरवठा करावा आणि त्याच्याबरोबर तळीही वेळोवेळी भरून घ्यावीत। पहिल्यांदा शेतकऱ्याला पाणी द्यावं आणि नंतर तळी भरून घ्यावीत। आणखी 2 महिने पावसाळा आहे आणि 2 महिन्यामध्ये अनेक प्रकारचे पाऊस पडतील आणि त्यामध्ये पाणी येणार आहे। त्यामुळे पाण्याचं नियोजन करणं, विजेचं नियोजन करणं शेतकऱ्याच्या दृष्टीनं
अतिशय महत्त्वाचं आहे हे नियोजन करावं एवढीच सर्वत्र जनतेतून मागणी होत आहे. दीनबंधू न्यूजसाठी मी सत्यशोधक शंकरराव लिंगे या चंद्रभागा नदीच्या तीरावरून आपणाला जो रिपोर्टिंग केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. पाऊस जर नाही थांबला तर पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता आहे. कारण पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं भरलेले आहेत. केव्हाही पाऊस पडलेला थेंब या चंद्रभागेमध्ये येणार आहे. त्यामुळे काठच्या लोकांनी सावध राहावं, सावध भूमिका घ्यावी आणि कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना गावात आलेली जाऊन याच्याकडे लक्ष ठेवावं आणि वेळीच उपाययोजना कराव्यात अशी ही दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्हीच्या वतीनं आपल्याला विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. चिकूला आहे पुढं.